नमस्कार. मनोज भोर ऑफिशियल या माझ्या यूट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल, सत्तेचा वाटा किती कुणाला मिळेल आणि हा सत्तेचा वाटा देताना भाजपची नेमकी भूमिका काय असेल, रणनीती काय असेल, आगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करण्यासाठी ते या सत्तेच्या खेळामध्ये काय निर्णय घेतात हे खूप महत्त्वाचं आहे. रफिक मुल्ला ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र या चॅनलवर पुन्हा एकदा आलेले आहेत. रफिक, सत्तेचा वाटा कसा असेल आणि तो वाटा त्याची विभागणी ही कशी करेल भाजप, जेणेकरून त्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये पक्क होईल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या मुख्यमंत्री कोण होणार, कुणाला कुठली पद मिळणार, ह्याचाच एक वेगळा पुढचा टप्पाचा विचार आपण चर्चा करतोय. तर तो चर्चेचा भाग असा आहे की सत्तेमध्ये वाटा कुणाला कसा मिळणार. आता मुद्दा असा आहे की भाजप कुणाला कसा देईल, कुठली पदं कुणाला मिळतील, कुठले विभाग कुणाला मिळतील, हा जसा मुद्दा आहे तसा तो अधिकाराच्या लेवलवर सुद्धा एक मुद्दा आहे की पदं मिळाली तर अधिकार किती मिळाला. जर एक अत्यंत नमूद करायचं झालं टू द पॉईंट तर रामदास आठवले यांना मंत्रिपद तर मिळालं, मात्र त्यांनी निर्णय किती घेतले, धोरणात्मक निर्णय किती घेतले, त्याचा फायदा समाजाला किंवा पूर्ण त्या मंत्रालयाच्या त्यांच्या दलित समाजाला किती झाला, हा चर्चेचा विषय नेहमी राहील. सत्ता मिळणं हा भाग आहे. जसं 2014 मध्ये बाहेरून पाठिंबा राष्ट्रवादीनं भाजपला दिल्यानंतर शिवसेनेचं महत्त्व कमी झालं आणि त्यानंतर 5 वर्षात शिवसेनेचं महत्त्व कमी राहिलं. सरकारमध्ये छोटी छोटी खाती देण्यात आली आणि त्यांना राबवण्यात आलं किंवा त्यांना प्रेशर ठेवण्यात आलं. त्याच काळामध्ये एकनाथ शिंदेसह राऊतेंसह सगळ्यांशी संबंध भाजपाचे किंवा देवेंद्र फडणवीस यांचे निर्माण झाले. 19ला ज्या पद्धतीनं घडलं आणि त्या राजकारणाचे आज पडसाद आहेत आणि ह्याच राजकारणात जसे घटना घडतात त्याप्रमाणे राजकारण जातं, त्याप्रमाणे सत्तेचं गणित फिरत राहतं. त्यामुळे आता जरी सत्ता मिळाली तरी भरपूर जागा, बहुमताच्या जवळ जागा भाजपला मिळालेल्या आहेत. अजित पवार यांच्या पक्षाची किती गरज आहे किंवा एकनाथ शिंदे यांचं किती काळ प्रेशर सहन करता येईल भाजपला, तर ते फार काळ होणार नाही. जे काही दिले जातील, मुख्यमंत्री जर भाजपचा आणि तेही देवेंद्र फडणवीस झाले तर या दोन्ही पक्षांना ते प्रचंड संघर्ष करावा लागेल, मोकळेपणानं काम करण्यात, आपला नीट वाटा घेण्यात आणि त्याचबरोबर पूर्णतः सत्ता राबवण्यात प्रचंड त्रास होणार आहे. जी उद्धव ठाकरे 14ला ज्या वाटेनं गेलं त्या वाटेनं एकनाथ शिंदे जातील आणि अजित पवार हे फक्त सहयोगी, देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये मदत करणारे एक सहयोगी, या पलीकडे त्यांचा फार भूमिका राहणार नाही. जे मंत्रालय आहेत त्या पद्धतीनं मंत्रालय चालत राहतील. सत्तेमध्ये आहे या पलीकडे यांना फार मोठं, ज्या पद्धतीने आत्ता 2.5 वर्ष या पक्षांना मिळाली मोकळीक किंवा सत्ता राबवण्यासाठी, ती मिळणार नाही असं मला वाटतं. 2014च्या या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, म्हणजे युतीच्या सरकारमध्ये, तेव्हा महायुती नव्हती, पाहिलं आपण की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खूप कमी खाती मिळाली होती. डॉमिनंट जो पक्ष होता तो भाजप होता आणि तो काळ होता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा सुरुवातीचा काळ. केंद्रामध्ये सत्ता आली, राज्यामध्ये युतीची सत्ता आली, पण या युतीच्या सत्तेमध्ये कायम धुसफूस पाहायला मिळाली खातेवाटपावरून, कामावरून आणि अधिकारावरून. आणि सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये ही सल होती की आमच्या पक्षाला आणि माझ्या स्वतःच्या नेतृत्वाला सुद्धा भाजपच्या या नव्या मोदी आणि अमित शहाच्या काळामध्ये कमी लेखलं जातं आणि म्हणून कदाचित त्याच वेळी त्यांच्या मनामध्ये हे कुठेतरी रुजत असावं की आपण भाजपपासून वेगळं झालं पाहिजे आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी. एकनाथ शिंदेंच्या या अधिकृत शिवसेनेच्या अस्तित्वावर काही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात येत्या काळामध्ये. भाजपचा एकंदरीत इतिहास पहिला राजकारण निश्चितपणे ती होऊ शकतं. कारण मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची एक वोट बँक आता तयार झालेली आहे आणि दुसरं, महाराष्ट्र हा पुरोगामी, ज्या पद्धतीनं पुरोगामी विचाराचा मानला जातो, त्याची एक ऑलरेडी वोट बँक आहे. एक वोट बँक हिंदुत्वाची, एक वोट बँक. त्यामुळे दोन विचारसरणीच्या मध्ये जे ठाशीवपणे पक्ष आपापला वाटा घेतील ते या महाराष्ट्रामध्ये अधिक हे राहतील. आणि भाजपला आत्ताच नाही तर बाळासाहेबांच्या काळापासून त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये वाटेकरी नको होता. त्यामुळे हळूच प्रमोद महाजन, तुला आठवत असेल की प्रमोद महाजन 100%चा नारा द्यायचे, मग बाळासाहेब चिडायचे आणि बाळासाहेब काहीतरी म्हणायचे, मग ते नारा परत घेतला. नाशिकला नारा पहिल्यांदा प्रमोद महाजनांनी दिला होता. त्यानंतर पूर्णतः त्यांचं काम त्या दिशेला झालं. बाळासाहेबांचं 2012ला निधन झाल्यानंतर तातडीने भाजपनं पहिलं काम हातात घेतलं ते म्हणजे हिंदुत्वाचे वाटेकरी कमी करायचे किंवा त्यांचा प्रभाव कमी करायचा. 14ला ज्या पद्धतीने सरकार आल्यानंतर तो होता का त्या वर्षावर
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की असं अर्धा अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला नाही आणि त्यातून मग ती ठिणगी पडली आणि हे उद्धव ठाकरे यांनी जाणलं होतं की अशा पद्धतीने आपलं खच्चीकरण करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग ते पहिल्यांदा सत्तेत नाही गेले किंवा सत्तेत एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर ते सत्तेत गेल्यानंतर छोटी छोटी खाती देण्यात आली, त्यांना अधिकार फार ठेवण्यात आले नाहीत आणि जे भविष्यकाळात राजकारण करू शकतात असे जे शिवसेनेतले नेते त्यांच्याशी संधान बांधणे किंवा त्यांच्याशी संबंध निर्माण करणे, त्यांना उपकृत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी 14 ते 19च्या काळात केलं आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्याच वाटेनं ह्या 5 वर्षामध्ये तेच भोगतील जे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला भोगलं होतं. याची दाट शक्यता नाही, हे असंच होईल याबद्दल मला ठाम वाटतं की अशा पद्धतीने. कारण देशाच्या राजकारणात आपण पाहिलं की भाजपची ज्या ज्या ठिकाणी सत्ता होती किंवा सत्ता मिळवण्यासाठी, स्थापन करण्यासाठी म्हणून ज्या मित्रपक्षांची त्यांनी मित्रपक्षांची मदत घेतली त्या राज्यामध्ये अगदी म्हणजे आपण असं म्हणूया की पूर्वांचलमध्ये 7 बहिणीच्या राज्यामध्ये सुद्धा हे प्रकार पाहायला मिळाले आणि नंतर मग ते पक्ष कमजोर झाले किंवा ते संपले. असं साधं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आपण जर उदाहरण घेतलं तर ओमप्रकाश चौटाला किंवा चौटाला कुटुंबातलं जे एक नवनेतृत्व आलं होतं आणि ते भाजपला जाऊन मिळालं. आज त्यांच्या पक्षाचा एकही आमदार हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आला नव्हता, जो उपमुख्यमंत्री होता हरियाणामध्ये भाजपच्या. पण भाजपच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अडवाणी वाजपेयी यांच्या काळामध्ये ती प्रोसेसनी गोष्ट होत राहायची, प्रक्रियापूर्वक माणसं जवळ येणे किंवा माणसं पक्षात येणे, स्थिरावणे. आणि आपल्याला महाराष्ट्रात विचार केला असेल तर महाजन आणि मुंडे यांनी ती प्रोसेस तळागाळापर्यंत नेली होती की भाजपमध्ये या, त्या विचारसरणीला एकरूप व्हा, तो संघर्षाचा प्रवास करणे वगैरे. मात्र मोदी आणि शहा यांची जी राजकारणाची पद्धत आहे त्या राज्यामध्ये प्रॉमिनंट लीडर्स केन प्रकारे भाजपमध्ये आणून सत्तेची गोळाबेरीज करून सत्ता मिळवायची. आता हा सगळ्यात मोठा प्रकार येणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं झारखंडला पाहायला मिळालं तो यशस्वी झाला नाही. भाजपमध्ये सहकार मंत्रालय निर्माण करणं किंवा अमित शहा यांच्याकडे जाणं हा काही योगायोग नाही, तो खास महाराष्ट्राच्या मध्ये परिणाम देण्यासाठी आहेत. आणि त्याच माध्यमातून संस्थात्मक राजकारणामध्ये शरद पवार यांचा असलेला प्रभाव तो कमी करण्यात आला. तर हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी करणार जाता छोटंसं म्हणजे याच्या वेगळी चर्चा होऊ शकते. राज ठाकरे राज ठाकरेचं हिंदुत्व शाल पांघरून घेतलं किंवा त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतली, एक बाळासाहेबांचा एक नवा अवतार या सगळ्या मोदी आणि अमित शहाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या वेशभूषेमध्ये सुद्धा खूप आपल्याला बदल दिसला. ते जननायक झाले, हिंदू जननायक झाले आणि हिंदू हृदय सम्राट असताना परत हिंदू जननायक ही उपाधी सुद्धा त्यांच्या जवळपास माणसांनी लावली, पण ती आता आपल्याला काही आठवत नाही. त्याचं कारण असं की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण आपण जवळून पाहिलंय किंवा कव्हर केलंय इतक्या काळामध्ये. तर उद्धव ठाकरे आघाडीला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर आक्रमकपणे कोण चढाई करू शकेल किंवा त्यांना आक्रमक राजकारण त्यांचं कसं खच्ची करता येऊ शकेल, तर त्यासाठी त्यावेळेला कुणी तयार नव्हतं. आता एक लॉबी तयार भाजपमध्ये झालेली आहे, जे उद्धव ठाकरेंच्या थेट अंगावर जाते किंवा त्यांच्यावर थेट टीका करते. त्या काळामध्ये टीका करताना थोडंसं विचारपूर्वक बाळासाहेबांचे पुत्र आहेत, कार्याध्यक्ष आहेत शिवसेनेचे, शिवसैनिक आक्रमक असतात, हळूहळू ते कमी झालं. मात्र त्यासाठी राज ठाकरे यांचा वापर केला गेला. हिंदू जननायक म्हणून ते आहे, भगवी शाल आली, हातात माळा आल्या आणि हिंदू जननायक म्हणून ब्रँडिंग सुरू झालं. आणि अचानक ते ब्रँडिंग संपलं आणि त्यांचा वेगळी वेशभूषा आली. आपण आता जी आहे ती बघतो ती का आली, आणि एका वेळेला मफलर सारखं ते एका वेळेला उद्धव ठाकरे का नकोत. मग उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा पक्ष असलेला शिवसेना होतीच. मग एक कमी करण्यासाठी राज ठाकरे सारखे आक्रमक नेते उभे करायचे आणि हिंदुत्वाचे वाटेकरी निर्माण करायचे. हा धोका भाजपनं वेळीच ओळखला आणि मग ती शाल उतरली. असं म्हणजे आता आपल्याला असं म्हणता येईल की हिंदुत्व आणि प्रखर हिंदुत्व बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला आणि देवेंद्र फडणवीसांनी, बाकी कोणत्याही नेत्यांनी नव्हे पण तेच पहिल्या क्रमांकाचे इथले प्रचारक नेते असल्यामुळे त्यांनी हा नारा, ही घोषणा जी योगी आदित्यनाथ यांनी दिली होती की त्यांनी प्रखरपणे आणि आक्रमकपणे पुढे घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांना बाळासाहेब ठाकरे ही त्यावेळेला नको होते भाजपला, पण ते त्यांना शक्य झालं नाही. उद्धव ठाकरे नको होते. उद्धव ठाकरे यांनी बऱ्यापैकी मवाळा भूमिका घेतली. पुरोगामी राज्यामध्ये त्यांनी पुरोगामी
महत्त्वाची भूमिका घेतली, पुरोगामी भूमिका घेतली असं पाहायला मिळतं. आणि ही भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या जवळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात झाला. त्याला हे एक महत्त्वाचं कारण त्यांची सर्वसमावेशक भूमिका आपण असं मानतो. त्याशिवाय राज ठाकरे यांनी एक नवा अवतार धारण करण्याचा प्रयत्न केला, पण तोही भाजपला काही फार पसंत पडला नाही, किंवा उद्धव ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी म्हणून तो त्यांचा नवा अवतार त्यांना काही वेळेसाठी आवडला असावा. दुसरा मुद्दा की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, ती सोडलीच मुळात यासाठी की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचं जे काही उद्धव ठाकरे यांचं राजकारण होतं ते मुळात त्यांना पसंत नव्हतं, आणि त्यांच्या विभाजनामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा होता. कालांतरानं तोही मुद्दा फार मवाळ होताना आपण पाहतोय. आणि आता लाडकी बहीण योजना कशी यशस्वीपणे राबवली हे अत्यंत महत्त्वाचं कारण ते आता या यशामागे सांगतायत. तर कारण राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेनं प्रेक्षकांनी आपण पाहिलंय आणि म्हणून चर्चा केली. बरोबर, त्या अनुषंगाने सत्तेचा वाटा कसा राहणार, 14ची पुनरावृत्ती होणार की कशा पद्धतीने पुढे राजकारण सर्वपक्षीय जाणार, बरोबर, या बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. आणि त्यानुसारच त्यांचं पक्ष संघटन, त्यांची भूमिका, त्यांचा अजेंडा, त्यांच्या पक्षाची ओळख ही कायम कशी राहू शकेल आणि ती कायम ठेवण्यासाठी त्यांना खरंच पूरक अशी सगळी मदत मिळेल का, किंवा त्यांना संघर्ष करावा लागेल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. खूप धन्यवाद. मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला हे आज चर्चेमध्ये सहभागी झाले. खूप धन्यवाद त्याही प्रेक्षकांचे. आणि मनोज भोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, हा व्हिडिओ, ही चर्चा आवडत असेल, तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही ते जरूर सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.